हाय नमस्ते, मी हर्षदा. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हर्षदाज होम प्रोडक्शन. तर आजचा व्हिडिओ काही ब्लॉग नसणार आहे, तर हा मस्ट हॅव अमेझॉनचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत जे मी गेले वर्ष दीड वर्ष यूज करते. सो तुमच्यावर शेअर करावं म्हटलं, कारण गेले दीड वर्ष झालं मी ते प्रोडक्ट्स यूज करते आणि मला त्याचा चांगला म्हणजे काय म्हणतो उपयोग झालेला आहे. सो म्हटलं तुमच्यावर पण तो शेअर करावं. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. जशी वॉशिंग मशीन सगळ्यांच्या घरात फ्रेंडली झालेली आहे ना, तसं अजून डिशवॉशर झालेलं नाही आहे. पण जर ज्यांना कामवाल्या मावशींचा त्रास होतो कधी कधी, की बाबा त्या सुट्ट्या घेतात, सांगत नाहीत, फोनही नाही करत, किंवा काही म्हणजे अचानक आपल्याला कुठे जायला लागतं तर तसंच सगळं ठेवून जायला लागतं, तर आणि तुम्ही कामाला जात असाल किंवा काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही हे डिशवॉशर जे आहे ना ते लावून ठेवू शकता आणि नंतर ते आपोआप बंदसुद्धा होतं. आणि परत हा प्रॉब्लेम पण असतो की कामवाल्या मावशींना सांगून त्यांनी धुवत पण नाहीत, असेच राहतात सगळे. सो ह्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने अशी भांडी धुतली जातात आणि गरम पाण्याने धुतली जातात. त्यामुळे खूप मस्त आहे हा जो प्रॉडक्ट आहे तो. म्हटलं तुमच्यावर शेअर करावा. गेलं 1-1.5 वर्ष झालं वापरते, तर म्हटलं सांगूयात. खूप चांगला आहे. तुम्ही तुमची फॅमिली किती मोठी किती छोटी त्यानुसार किती प्लेसेसचा घ्यायचा हे ठरवू शकता. नेक्स्ट प्रॉडक्ट जे आहेत हे डिशवॉशरशी रिलेटेडच आहे. तर डिशवॉशमध्ये भांडी धुण्यासाठी काय प्रॉडक्ट वापरतो, तर हे टॅबलेट्स वापरते डिशवॉशरसाठी फॉर्च्यूनच्या, आणि त्याच्यानंतर त्याचीच पावडर पण वापरते आणि त्याचंच रिनसेड लिक्विड येतं ते पण वापरते. जर तुम्ही पावडर वापरणार असाल तर त्याच्यासाठी लिक्विड लागतं आणि सॉल्ट लागतं. सो त्या गोष्टी मी सगळ्या ह्याच्याच वापरते. तर हे जे आहे हे रिनसेड लिक्विड आहे आणि हे पण फॉर्च्यूनचंच आहे. तुम्हाला या सगळ्याच्या लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता हे अगेन मशीनशी रिलेटेडच आहे, म्हणजे इलेक्ट्रिक अप्लायन्सेसशी रिलेटेड. सो व्होल्टेज कमी जास्त झाल्यानंतर जे आपले अप्लायन्स खराब होतात, सो ते होऊ नये म्हणून जे हे आहे ते मागवलेलं आहे. हे पण IFBचं आहे. सो हे खूप छान प्रॉडक्ट आहे आणि हे मशीन आणि वॉशिंग मशीन दोन्हीला मी यूज करते. त्यासाठी इथे ही जी 3 पिन आहे ती पण मी ऑनलाईन मागवलेली आहे आणि ती पण खूप छान क्वालिटीची आहे. सो ह्या दोन्हीच्या मशीनच्या पिन ज्या आहेत त्या मी इथे लावून हे ह्याला कनेक्ट करते आणि त्याच्यानंतर तर ते प्रॉडक्ट जे आहे त्याला मी ऑन करते आणि तुम्हाला इथे दिसेल की 5 4 3 2 1 असं झाल्यानंतर मग आपलं जे अप्लायन्स आहे ते चालू करू शकतो आपण. त्याशिवाय ते चालू नाही होऊ शकत. आणि इथे जे दिसतंय तुम्हाला तर ते करंट फ्लो किती आहे म्हणजे व्होल्टेज, तर ते दिसतं. त्यामुळे ते पण खूप छान आहे. तर हे म्हणून मागवलेलं आहे आम्ही आणि आपले अप्लायन्स पण खराब नाही होणार. आणि त्याचबरोबर फ्रीजसाठी पण हे मागवलेलं आहे. हे V-गार्डचं आहे. तर हे गेले मी 4-5 वर्ष झालं वापरते, जास्तही झाले असतील. सो फ्रीज खराब झाला होता एकदा, तेव्हा हे वापरत नव्हतो आणि मग खराब झाला आणि तो 3 महिने बंद होता. तो नीटही होत नव्हता. त्याचं कार्ड जे आहे ते मिळत नव्हतं. सो खूप गडबड झाली होती. सो त्याच्यानंतर आम्ही हे लावून घेतलं. तर ते खूप बेस्ट प्रॉडक्ट आहे. सो हे मी अशाच पद्धतीने ACला पण लावलेलं आहे आणि घरात TV आहे त्याला पण लावलेलं आहे. तर खूप खर्च करायचा नसेल तर हे प्रॉडक्ट मस्ट आहे. सो आपलं नेक्स्ट प्रॉडक्ट जे आहे हे नॅपकिन होल्डर. सो मी तुम्हाला आधीचे क्लिप्स दाखवते सगळ्या, जेव्हा मी मागवलं होतं. तर हे प्रॉडक्ट सगळे मी तुम्हाला सांगितलं जसं की 1-1.5 वर्ष झालं वापरते आणि आता मी रेंटच्या अपार्टमेंटमध्ये राहते, त्याच्यामुळे मला जास्त मी होल किंवा ड्रिल नाही करू शकत. सो मी हे असं प्रॉडक्ट मागवलेलं आहे जे आपल्या कॅबिनेटमध्ये बसतं आणि छान टॉवेलही बसतो. आता हे जे आहेत हे वॉल शेल्फ मागवलेले आहेत. तर आपण प्रत्येक वेळी ड्रिल नाही करू शकत आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे की म्हणजे नाही करून देत आपल्याला रेंटेड अपार्टमेंटमध्ये. सो मी हे मागवलेलं आहे आणि कसं वापरते ते दाखवते. मी आधी पण वापरलेलं आहे, तर त्याची क्लिप मी इथे तुम्हाला पुढे कनेक्ट करेन. पण त्याच्या आधी हे छान पुसून घ्यायचं जिथे लावायचं आहे आपल्याला, आणि ते जे ॲडेसिव्ह आहेत ते त्याला लावून त्याचे स्टिकर काढून मग हे आता मी लावते तशा पद्धतीने लावायचं. जी जागा फिक्स झाली की हे काढून घ्यायचं होल्डर जे आहे ते, आणि मग ते प्रॉपर जे ते ॲडेसिव्ह आहेत त्याला प्रेस करून घ्यायचं आणि मग ते होल्डर परत त्याच्यात लावायचं. सो अशा पद्धतीने ना आपण भरपूर सारे जे आपले अस्ताव्यस्त खाली जे प्रॉडक्ट नाही वस्तू पडलेल्या असतात तर त्या आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. हे खूप उपयोगी प्रॉडक्ट आहे. मला खूप आवडलेलं आहे म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. सो इथे मी सगळ्या ज्या माझ्या सिंकच्या रिलेटेड गोष्टी आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे कसं आपला जो पसारा आहे तो पण खूप कमी दिसतो. हुक म्हणजे जे ॲडेसिव्ह हुक असतात ना, जे आपण मी दाखवते तुम्हाला, मला हवा आहे, मी लावणार आहे आता इथे. सो ते आहेत. ॲक्च्युली हे DIY स्टोअरमधून मागवलेले आहेत, पण तुम्हाला जर हवे असेल तर मी खाली लिंक देते. तर हे पूर्ण असं बंचचं पॅकेट मिळतं, म्हणजे आपल्याला काही हँग करायचं असेल किंवा तर खूप म्हणजे कन्व्हिनियंट पडतं की फक्त त्याचं स्टिकर काढायचं, स्टिक करायचं आणि मग ते आपण यूज करू शकतो. सो हे पण खूप छान प्रॉडक्ट आहेत आणि तुम्ही जर रेंटच्या घरात राहत असाल, जास्त खिळे वगैरे असं नाही ठोकू शकत, सो त्याच्यासाठी हे प्रॉडक्ट आहे. तर हे खूप छान आहे. तर मी तुम्हाला याची लिंक पण देते खाली. सो मला हे आवडलेलं आहे आणि मी कसं वापरते तुम्हाला दाखवते.
हे प्रॉडक्ट तसं तर सगळ्यांनाच माहिती असतं, पण तरी पण खूप युजफुल आहे म्हणून मी तुम्हाला देते आणि बल्कमध्ये मिळतं आहे म्हणून मी याची लिंक देते तुम्हाला खाली. सो मला आवडलेला आहे आणि ह्याच्यामुळे किचनच्या आजूबाजूचा एरिया जो आहे तो पण क्लीन राहतो. ओके, तर पुढचं जे प्रॉडक्ट आहे ते हे म्हणजे रॅक आहे किचन काउंटरवर ठेवायचं, कॉर्नर रॅक. तर मी असे बरेचसे बघितले होते हे असे जे काउंटर शेल्फचे असतात रॅक. तर त्याला खाली आहे ना खालचा पोर्शन नव्हता, फक्त वरचे 2 शेल्फ होते. सो ह्याला 3ही शेल्फ आहेत त्यामुळे चांगलं वाटतं आणि आपण हा सरकवून तिथे क्लीन पण करू शकतो. त्यामुळे हे खूप छान आहे आणि आपला सगळा जो पसारा आहे तो असा इंटॅक्ट राहतो तिथे. तर हे माझ्यासाठी तरी खूप युजफुल प्रॉडक्ट आहे. आपल्या सगळ्यांच्या घरी चॉपिंग बोर्ड असतो आणि कधी कधी तो प्लास्टिक असतो नाही तर वुडन असतो. तर हा जो आहे हा वुडन आहे, पण त्याला मी सनमायका लावून घेतलेला होता कारण वुडन जो आहे तो खराब होतो. पण हाही खराब होत होता कालांतराने पाण्याने, सगळा मला काही त्याचा यूज होत नव्हता म्हणून म्हटलं आपण दुसरा स्टीलचाच मागवूया. प्लास्टिकचा तर काही ऑप्शनच नाही आहे, म्हणजे ते तर पूर्ण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की प्लास्टिक किती हार्मफुल आहे. सो हा स्टीलचा मागवलेला आहे आणि खूप छान आहे. तो खूप सरफेस मोठा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती व्हेजिटेबल्स असो किंवा नॉनव्हेज असो काहीही असू देत खूप छान पद्धतीने कट करू शकतो. तर मला तरी खूप आवडलेलं आहे, हे म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. हे मी गेले 1-1.5 वर्ष झालं वापरते आणि तुम्ही हे बघू शकता खूप छान पद्धतीने आपण सगळं जे आहे ते क्लीन करू शकतो. आणि हे कापाकापी करून झाल्यानंतर पण क्लीन करायला खूप इझी आहे आणि रस्ट पण पकडत नाही, त्याच्यामुळे खूप छान आहे. आणि मला तरी असं वाटतं की ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. सो तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. आता प्रत्येकाच्याच घरात आपल्याला आहे ना आपलं सामान, छोट्या मोठ्या गोष्टी किंवा डाळी वगैरे कशा ठेवायच्या तो हा प्रश्न पडतो. सो आता मी रेंटच्या घरात राहते त्यामुळे मला काचेचे घ्यायचे होते, पण मी काचेचे घेतले नाही कारण आम्हाला शिफ्टिंग करायला लागतं सारखं. सो त्याच्यात ते फुटण्याचे चान्सेस आहेत म्हणून मी हे अनब्रेकेबलवाले मागवलेले आहेत. प्लास्टिकचे आहेत आणि अगेन प्लास्टिक म्हणजे फायबर प्लास्टिक आहे, पण BPA फ्री आहेत आणि खूप छान आहेत, एअरटाईट आहेत. तर आणि ट्रान्सपरंटसुद्धा आहेत आणि तुम्ही एकमेकांवर स्टॅकसुद्धा करू शकता. त्यानंतर पुढचं जे प्रॉडक्ट आहे ते हे म्हणजे लायटर. हे सगळ्यात बेस्ट प्रॉडक्ट आत्तापर्यंत मला मिळालेलं आहे. भरपूर लायटर वापरलेले आहेत, गॅस भरून रिफिल करायचा असतो तो वालाही वापरलेला आहे, पण हा मला खूप छान वाटतो. रिचार्ज करायला लागत नाही मला त्याला सारखं रिचार्ज इन चार्ज. सो तुम्ही बघू शकता एवढा पटकन तो असा गॅसही वाया जात नाही आणि लगेच पेटतो. आणि मेणबत्ती जरी पेटवायची असेल, ती खाली जरी गेली असेल तरी आपण पेटवू शकतो. तो खूप छान आहे. लिंक खाली दिलेली आहे. मस्ट बाय प्रॉडक्ट आहे, तुम्ही नक्कीच यूज करू शकता. पुढची जी वस्तू आहे ही लिक्विड सोप डिस्पेन्सर म्हणू शकतो, म्हणजे भांडी घासण्यासाठीचं जे आहे ते. तर हे जे आहे हे मी DIY स्टोअरमधून घेतलेलं होतं, पण त्याची लिंक तुम्हाला मी खाली देते. मला खूप छान वाटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं लिक्विड तुम्ही त्याच्यामध्ये खालच्या या कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आणि वरती पुन्हा झाकण लावायचं. तिथून खूप छान म्हणजे प्रॉडक्ट आहे. वरच्या ह्याच्यात तुम्ही घासणी पण ठेवू शकता, तर सगळं तुमचं आहे ते एकत्र राहतं. तुम्हाला वेगळी सेपरेट बॉटल ठेवायला लागत नाही त्याच्यासाठी सिंकमध्ये, सिंक एरियाच्या आसपास, की बाबा लिक्विड घ्यायचं म्हणून ती बॉटल तशीच ठेवली. सो इथे पाणी टाकायचं, छान भांडी वगैरे घासायची, घासून झाल्यावर ते स्वच्छ धुवून ती जी घासणी आहे ती त्याच्यातच ठेवायची. तर हे खूप छान प्रॉडक्ट आहे. सो नेक्स्ट प्रॉडक्ट जे आहे तर हा म्हणजे तवा. तर हा मी रिसेंटलीच 1-1.5 महिना झाला खरेदी केलेला आहे, पण मला खूप आवडलेला आहे. तुम्ही त्याचा सरफेस बघू शकता, खूप छान आहे आणि माझा हातावरून तुम्हाला अंदाज आला असेल की केवढा मोठा आहे हा. आणि त्याच्या बाजूला जे आहे ना ते असे वर आलेले कॉर्नर नाही आहेत. त्याच्यामुळे होणार काय ना, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल कधी तर साईडला ना आपलं तेल जे असतं ते कालांतराने साठत राहतं आणि तिथे असं अशी जाड लेअर तयार होतो, तर ते काढणं खूप कठीण होतं. सो हे खूप छान आहे. हे पुढचं आहे हे ऑइल नोझल आहे आणि त्याला अशी वरती कॅप पण दिलेली आहे आणि हे बाय 1 गेट 1 फ्री असतं, म्हणजे 2 प्रॉडक्ट असतात एका ह्याच्यामध्ये. सो खूप छान आहे हे प्रॉडक्ट, तुम्ही नक्कीच मागवू शकता. आणि ऑइल जे आहे ते पण सांडत नाही याच्यातून, खूप टाईट बसतं ते बॉटलला कोणत्याही. तर मला आवडलेलं आहे प्रॉडक्ट. आय होप तुम्हाला हे सगळे प्रॉडक्ट जे आहेत ते यूजफुल वाटले असतील, उपयोगी वाटले असतील. आणि जर वाटले असतील तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा ज्यांना गरज आहे त्यांच्याबरोबर. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. विच इज हर्षदास होम प्रोडक्शन. टिल देन, बाय.